नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। वीरता ही माणसाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे आणि या वीरतेच्या जीवावर आपण ही वसुंधरा, ही जी सृष्टी आहे, ही जी राष्ट्र नावाची संकल्पना आहे ती अबाधित ठेवू शकतो। ज्या पद्धतीने आपल्या पुरुषार्थाने आणि आपल्या कर्माने आपण आपल्या परिसराचा संरक्षण करण्यासाठी जी भूमिका नेहमी बांधतो ना, त्याच पुरुषार्थाच्या जीवावरच आम्ही मुक्ततेचा आणि स्वातंत्र्याचा श्वास घेत असतो। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं गेल्या जवळपास 78च्या नंतर ज्या पद्धतीच्या कुटील कारवाया करून आम्हाला नेहमी त्रास देण्याचा प्रयत्न आणि आम्हाला नेहमी गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न या पाकिस्तानाकडून जे चलत होता, त्या पाकिस्तानला आज आम्ही गुडघ्यावर आणून ज्या पद्धतीची त्याची अवस्था करून सोडली, म्हणजे धोब्याचं कुत्रं जातीवर घेऊ नका, धोब्याचं कुत्रं न घरचं न घाटचं वास्तविक स्वरूप झालंय। ज्या पद्धतीची परिस्थिती पाकड्याची ही अगोदरच्या काळामध्ये व्हायला पाहिजे आणि त्याच्यात तुर्कीसारखा देश जो खाल्ल्या मिठाला सुद्धा उलटतो। कोरोनाच्या काळामध्ये या तुर्कीला कुणी जवळ करत नसताना सुद्धा आमच्यासारख्या उदारमतवादी देशाने त्याला अनेक बाजूने सहाय्य केलं, पण केलं काय, शेवटी कळवळा आला तो जातीचा। असा कळवळा जो माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अभिशाप ठरणार आहे। जो माणूस आपल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जो देश आपल्याला वाचवतो, ज्या देशाच्या संकल्पनेवर आपलं अनेक प्रकारचं उदरनिर्वाह त्या परिस्थितीत झालेलं आहे आणि त्या देशाचे हितसंबंध सोडून जातीसाठी माती खाणारा हा तुर्की म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदीमध्ये म्हण आहे की जिस थाली में खा रहे हो उसी में ही छेद करना है। ही वास्तविक स्वरूप तुर्कीनं दाखवलं आणि खऱ्या अर्थानं मानवता आणि जी करुणा आहे त्याला कुणाला कितपत द्यावी याची ही चतुसीमा या तुर्कीनं तयार केली। परंतु हे सगळं असताना सुद्धा आमच्या वीर जवानांनी, वीर सैनिकांनी आमची जी पराक्रमी पुरुषार्थ दाखवून ज्या पद्धतीच्या पाकिस्तानचे हाल केले ना, ते पाकिस्तानचे हाल आयुष्यभर किंवा त्याच्या इतिहासात आजवर कधीही झालेले नव्हते। ज्या पद्धतीनं त्यांची पहिल्यांदा आम्ही 7 मेला केलेल्या स्ट्राईकमध्ये ज्या पद्धतीने 9 आतंकवादी ठिकाणे आम्ही उद्ध्वस्त केले, त्यावेळेस जी फातिया पडण्यासाठी जी परिस्थिती पाकिस्तानसमोर उभी होती, तीच परिस्थिती 9 तारखेच्या झालेल्या हल्ल्यापर्यंत तीच रडगाणं पाकिस्तान रडत होतं। नेहमी जोरजोराने बोंबलणारं न्यूक्लिअर त्याचे छटाक 2 छटाक अर्धा किलोचे न्यूक्लिअर वेपन्स कोणत्या बिळात जाऊन बसले होते। आणि जेव्हा आम्ही नगरोटा त्यांच्या अनेक असे ठिकाणं की जे ठिकाणं ह्यांच्या खऱ्या अर्थानं उरावरची धुडकी होती, ती धुडकी आम्ही ज्या पद्धतीने वाजवली आणि त्यानंतर पाकिस्तानसमोर लोटांगण घालत स्वतःला वाचवण्यासाठी आणि स्वतःची खैर मनवण्यासाठी पाकिस्तानची जी अवस्था झाली आणि त्यानंतर चिरीमिरीनं, पोटतिडकीनं किंवा लाचारीनं भारतीय DMला फोन करून सीजफायरचं आव्हान करणारी, रिक्वेस्ट करणारी, मदत याचना करणारी जे फोन्स सुरू झाले ना, ते खऱ्या अर्थानं आमच्या पुरुषार्थाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे। वास्तविक परिस्थितीमध्ये आम्हाला अनेक आव्हानासमोरून जावं लागतं, कारण की कसं ते हिंदीत म्हण आहे, घर का भेदी लंका ढाय। इतके भेदीन, इतके बिभीषण निर्माण झालेले तरीही या पराक्रमाला, ज्या शौर्याला आज आम्ही दाखवलं, आमच्या सेनेने दाखवलं आणि या सेनेच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीची धुडकी या पाकिस्तानला आम्ही बसवली ना, ते खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोग आहे किंवा त्या पलीकडचा शब्द जर असेल त्या शब्दाच्या पलीकडलं आहे।
कारण की ही जी दहशत आहे, ही जी आहे, आणि आज ज्या पद्धतीनं DMOनं आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, भयबीन होय न प्रीत, किंवा शिवतांडव निर्मित करून ज्या पद्धतीने पाकिस्तानला तांडव करायची वेळ आली आणि कुठं कुठं कोणत्या बिळात घुसावं, कशा पद्धतीने पळावं आणि स्वतःची जीव वाचवण्यासाठी कोणाकोणासमोर रडावं, हीच परिस्थिती पाकिस्तानला कळत नव्हती. वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टीचा जो मूळ मर्म आहे ती आहे अदृढ इच्छाशक्ती आणि आमच्यातली जो पुरुषार्थ आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही म्या म्या मन म्याव करत होऊन त्या शेळीच्या पिल्ल्यासारखं लोकांकडं लोटांगण घालत होतो, परंतु जेव्हा वाघ धाडतो आणि वाघ गरजतो तेव्हा काय परिस्थिती होते, ती परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आम्ही आज या पाकिस्तानच्या 100 अपराधांच्या नंतर केलेल्या या स्ट्राईकला किंवा या कारवाईला खऱ्या अर्थानं त्या शिशुपालच्या जी मान हवेत उडवली होती सुदर्शननं, त्या पद्धतीनं आमच्या सुदर्शननं पाकिस्तानच्या सगळ्या मिसाईल, सगळे ड्रोन्स, सगळ्या पद्धतीचं बेचिराग करून या देशाची जी अस्मिता अबाधित ठेवली, पुरुषार्थ अबाधित ठेवलं आणि सर्वसामान्य माणसाला गर्व होईल असा पराक्रम करून पाकिस्तानच्या मनात जी धुडकी बसवली ना, ती धुडकी खऱ्या अर्थानं सामाजिक एकतेची खूप मोठी नांदी आहे. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करत असताना आंतरराष्ट्रीय मंचाला सुद्धा संदेश देत होते की आम्हाला त्या परमाणु अस्त्रांची भीती घालू नका, रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही, ट्रेड आणि व्यापार आणि अतिरेक हा सोबत होणार नाही, किंवा बोलणी आणि अतिरेक हा सोबत चालणार नाही. अशा अनेक बाजूनं ज्या पद्धतीनं आमच्या पंतप्रधानांनी या संयुक्त राष्ट्र म्हणजे सगळ्या विश्वाला किंवा पाकिस्तानला ज्या पद्धतीनं ठोकलं, त्या ठोकलेल्या परिस्थितीलाच एकूण जेव्हा करगिलचं युद्ध झालं होतं तेव्हा मध्य प्रदेशमधील गोंडामधले एक कवी होते, मेरे भारत का कोई हमलावर इतिहास नहीं, मेरे भारत के पास किसी का मुठ्ठीभर आकाश नहीं. या पद्धतीच्या काव्यपंगती त्यावेळेस आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना सगळ्या कार्यकर्त्यांच्या, लातूरच्या कार्यकर्त्यांच्या मुखात त्या वाक्यपंक्ती होती. आणि त्या वाक्यपंक्ती, जिस दिन मेरे देश का पंतप्रधान टँक पर जाएगा, इस सरहद को उस सरहद से जब मिलवाएगा, अशा वाक्यांनी त्या कवितेमध्ये बहार आणली होती. आणि या वाक्याची खरी प्रचिती आज मला या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्वळण्यात आली आणि ज्या परिस्थितीला पाकिस्तानची अवस्था बिकट करून टाकली, त्यासाठी खूप खूप शतशः त्या सैनिकांचे आणि या राष्ट्र लोहपुरुषाचे खूप खूप आभार. नमस्कार.